नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला सत्तूचं पीठ आणि बीट वापरून पौष्टिक पराठे दाखवणार आहे. तेव्हा ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. हे पराठे बनवण्याकरता मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा पांढरे तीळ, लाल तिखट, आलं लसूण मिरचीची पेस्ट, धनेजिरं पावडर घातलेली आहे. तसेच अर्धा चमचा ओवा आणि हळद घातलेली आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मीठ घालून झाल्यानंतर मी 1 वाटी किसलेलं बीट याच्यामध्ये घातलेलं आहे. बीट घालून झाल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा वाटी सत्तूचं पीठ घातलेलं आहे. हे पीठ मी 1 वाटी फुटाण्याचं डाळं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं, लाल तिखट, 5 ते 6 मिरी, मीठ घालून ते मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे आणि ते पीठ आता मी याच्यामध्ये घातलेलं आहे. याने पराठ्याला खूप छान चव येते. तर आता हे सगळं हाताने छान एकजीव करून घेतल्यानंतर आवश्यकतेनुसार याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे आणि पराठ्यांना आपण जशी कणिक मळून घेतो तशी ही मळून घेणार आहे. आता याच्यात आवश्यकतेनुसार पाणी आणि 2 चमचे तेल घालून मी पराठ्याची कणिक मळून घेत आहे. पराठ्याची कणिक छान मळून झालेली आहे आणि आता ही मी साधारण 15 मिनटं रेस्टिंगला ठेवत आहे. त्यानंतर पराठे बनवायला घ्यायचे आहेत. आता नेहमीप्रमाणे पराठा लाटून घ्यायचा आहे आणि तव्यावर मस्त दोन्ही बाजूनी तूप सोडून छान भाजून घ्यायचं आहे. मस्त पराठा लाटून झालेला आहे. आता तव्यावर मी दोन्ही बाजूनी छान हा भाजून घेत आहे. एकीकडे मी तवा तापत ठेवला होता तर त्याच्यावर हा मी पराठा घातलेला आहे. पराठ्याच्या कडांनी मी मस्त साजूक तूप सोडलेलं आहे आणि आता हा पराठा आपण दोन्ही बाजूनी छान भाजून घेऊयात. मस्त गरमागरम असा आपला पराठा तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे सगळे पराठे बनवून घेत आहे. मस्त गरमागरम सत्तूचं पीठ आणि बीट वापरून हे पराठे तयार झालेले आहेत. छान मऊ झालेले आहेत बघा. हे पराठे तुम्ही चटणी, लोणचं, सॉस किंवा अगदी थंडगार दह्याबरोबर जरी खाल्लेत तरी खूप छान लागतात. चवीला अप्रतिम असे हे पराठे होतात. तेव्हा तुम्ही हे जरूर करून बघा. धन्यवाद. बाय बाय.